काय घडलं मात्र त्या जाग्याला
शंकर पार्वतीला आणि त्याने विषारा दिला होता त्याची स्तुती देवाला सर्व देव जमलं होतं कैलास गादीला त्या भोळ्या देवाला द्यावं लागल्या मामा बोलाय त्या ज्वाला आणि कशाच्या कारण तुम्ही बोलावणं केलं आपल्याला अरे बाळानं सांगतोय का तुम्हाला असा लागला रे मनाय मात्र त्या जाग्याला अरे ह्या कृष्णा खोऱ्याला आणि चमकंडी भागाला एक लई दैत पाण्यातून नावाचा दैत माजला किर्या म्हणू लागला मानव म्हणू लागला गवाया दैत्याचा काय करा पण बंदोबस्त पाहिजे करायला आणि दैत्याला मग ज्या ठिकाणी पाहिजे मारायला कोण मारतो म्हणून हिडा उचलायचा काय मागेल ते दिने त्याला मी अशी आवतीला ओलाया लाया लागला सांगाया लाया एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला मनाचा विचार त्याने केला आणि जाऊन तिने इडा उचलला हिगुजी मिगुजी नावाचं दोघ जण वीर उचल त्यावेळेला आणि तिने जाऊन विडा उचलला आणि प्रकार काय घडला त्या ज्वाला शंकरानं सांगितलं त्याला आता जात्यापासून 3 दिवसाच्या अवधीत तुम्हाला 3 दिवस झालं 4था दिवस लागला तो वरचा रस्ता बंद होणार असं देवानं सांगितलं मात्र त्या जाग्याला हिडा उचल आणि त्याच वेळा देवाचं दर्शन घेतलं आणि कोण्यातून इतला मारण्यासाठी निघून चाललं होतं चमकंडी भागाला देवा चालला भागाला
मात्र त्या जाग्याला ढिगुजी मिगुजी दोघं जण त्या ठिकाणी वीर निघून आल्या चमकत्या भागाला हुनूर करपटीच्या डोंगराच्या मध्यावरती जाऊन उभा राहिलं. कुठर बाबा त्यो कोण्या सरनेत भेटला आम्हाला कोण्यासून इतर काय केलेलं होतं शाहुदीला काय मामा केलं तर मात्र त्या जाग्याला अरे तू तुरीचं ताबूर शाळवाचं पोटणी दुधळ्याची किरण आणि हराटीची गादाड त्या ठिकाणी खाऊन हरभऱ्याच्या कदळी गव्हाच्या मंडळी खाऊन कुसनाला पाणी पिऊन गार झाडाच्या सावलीला बसलेला होता त्याच वेळेला गार झाडाच्या सावलीला दैत्य मामा त्यो बसल्याला त्या पहिल्या हसत उभ्याला गणपतीच्या डोंगरावरती राहून ढिगू मिगूजीनं त्याला पहिला डोंगरासारखा दिसत होता त्यावेळेला असा त्यो दैत्य लागला दिसता मात्र त्या जाग्याला डोंगर उतरून देत निघून गेलं दैत्याच्या जवळ आणि दैत्याला बोलत तू त्या चवीला काय लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला दैत्याने विचार केला मनाला लागला होता बोलत कोण रे तुम्ही कुणीकडे कसं काय इथं येणं केलं सांग? का कशाच्या कारणाला सा तुम्ही सांगा लवकर आम्हाला आणि आम्ही कोण्या सुराच्या रिकामी भिंतीला कोण्या सूर मीच काय पाहिजे सांगा तुम्हाला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या आता जाग्याला कोण्या सुरमीच आहे म्हटल्या पेटाला डिगुजीनं मिगुजीनं विचार केला आणि बोलत होता त्याच वेळेला आम्ही युद्ध करण्यासाठी आलोया एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला म्हणतात कोण्या दैत्या जाग्याला बाळानो वाळकाची किरणी खाल्यासारखं मी खाऊन टाकेन तुम्हाला माझ्या दाड्याला बी तुम्ही पुरणार नाहीसा आलायसा तसं मागे जावा तो दैत्य बोलतो या त्या दोघांना त्याच वेळेला लागला बोला दोघे लागले सांगायला आमच्या संघ पहिला ते हात खेळला पाहिजे एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला अरे तुम्ही तयार म्हणला आणि त्या ठिकाणी कोण्यातून दैत्यानं काही केलं काय मामा केलं मात्र त्या जाग्याला मला वाटतं त्यानं फुसकारा मारल्या पेटाला दोघ जण वीर त्या वेळेला काय लागलं करायला टप्प्याला रे टप्प्याला
ज्याला सोडला आणि पुष्कारा मारला ते पेटायला लागले ते महाग पळायला लागलं भीतीच्या पोटी माग लागलं पळाय त्या ज्वाळाला पेटून गेले. एक म्हणता 2 दिवस झालं, तिसरा दिवस संपला. वरची 4थी दिवशी वरची रस्ता त्यांची बंद झाली. भूमी मात्र त्या जाग्याला शंकर पार्वतीला कैलास का दिला काय लागलं करायला मात्र त्या जाग्याला आणि सर्व देव बसल्याला उच्च गादीला त्यात्री जागेला काय केलं पाहिजे ताईला देवी आता खाली राहायचं आता दैत्य कसा मारायचा त्या ज्वाळाला त्या ठिकाणी लावलेला पैसे उच्च विकत त्या जागेला शंकर म्हटला. आणि पुन्हा कोण जाणार काय म्हटला दैत्य मारायला मात्र त्या जाग्याला उचलावा दैत्याला मारण्यासाठी जावं म्हटल्या त्याच वेळेला कोणच उठेना मग त्यात कोण उठला होता त्यावेळेला कोण मामा उठला मात्र त्या जाग्याला कल्याणच्या बसव्यात 3 शिंगाचा होता त्या वेळा पूर्वीच्या काळाला तो कल्याणच्या बसव्या मात्र त्या जाग्याला आणि देवा समोर गेला देवाचं दर्शन घेतलं याला देवाच्या जवळ याला देवाच्या जवळ माझा त्या ठिकाणी कल्याणच्या शिव्या गेला आणि जाऊन मात्र त्या कल्याणच्या बसल्या जायला आणि त्या काळ्या मंडळाला जमकनी भागाला जो पाण्यात सुरत आहे तुरीचं तागरं शाळवाचं पोटणी जुंजल्याची किरण हरभऱ्याच्या कडली गव्हाच्या मंडळी खाऊन कुसण्याला पाणी पिऊन एका वृक्षाच्या सावलीला गिरू बसलेला होता त्याच वेळेला आणि कल्याणच्या बसल्या मात्र त्या जाग्याला अरे हिंडत फिरत फिरत त्याच वेळी निघून गेला कुठं मामा गेला मात्र त्या जाग्याला निघूनचा योग गेला निघूनचा योग गेला
गेला होता माझा कल्याणच्या बसला नजराला नजरा लावणी बोलत होता कोण्या सुरत त्यावेळेला काय लागला मला मात्र त्या जाग्याला अरे बाबा तू कोण रे कुणाचा कोण तू कालच माझ्याजवळ त्यावेळेला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला आणि त्या ठिकाणी कल्याणच्या बसव्यानं सांगितलं कोण्या सुर दैताशी युद्ध करण्यासाठी मी इथं आलो या आणि एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला अरे योगदेश मगाशी दोघं येऊन गेलं आणि आता तू आलाय माझ्या झाडाला तुझं मानपान नाही बोलणार त्या वेळेला एवढं लागला म्हणायला त्याचा बोला ऐकलं त्या ज्वाला अरे उठून उभारला त्या ठिकाणी आला तुझ्याशी मी युद्ध करणार आहे एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला आणि पुष्कळात त्यानं मारायला इतक्या का जागे का कल्याणच्या बसव्या का जागेत नव्हता हलायला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला चालू झाली आणि त्या